रत्नागिरी शहर जवळच्या मुरुकवाडा ते मिऱ्या हा सुमारे 3.5 किलोमीटरचा बंधाऱ्याचं काम, धूपबद्धित बंधाऱ्याचं काम सुरू झालं आणि पावसाळ्यामध्ये ह्या ग्रामस्थांना आपला जीव टांगणीला लागत असे. त्यामुळे त्याची दखल घेऊन पालकमंत्री उदय सामंतांनी ह्या 3.5 किलोमीटरच्या बंधाऱ्यासाठी जवळजवळ 190 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि तेव्हा त्या बंधाऱ्याचं कामही सुरू झालं. साधारणतः 2 किलोमीटरपर्यंत काम सुरू झालेलं आहे. पण आता पुढच्या टप्प्यामध्ये साखळी क्रमांक 1/200 मध्ये एक अडचणीचा मुद्दा ठरला आहे जहाजाचं. एका परदेशी कंपनीचं म्हणजे त्याचे मालक आहेत अब्बास सलीम आणि त्या जहाजाचं नाव आहे वसेरा स्टार. हे जवळजवळ 6 वर्षापूर्वी हे जहाज ह्या समुद्राच्या ह्याच्यात किनाऱ्यात ते रुतलेलं आहे. आता साधारणपणे 80 ते 100 मीटरच्या अंतरातलं जे पुढच्या टप्प्याचं जे बंधाऱ्याचं काम करायचंय त्याला ह्या जहाजाची एक मोठी अडचण झाली आणि त्यामुळे ह्या जहाजाच्या बाबतीत संबंधित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने त्यांच्या मालकांना सविस्तर पत्र लिहिलं होतं आणि 25/5/2024 पर्यंत त्यांना मुदत दिली होती की आपण हे जहाजाचं एक तर मोडून किंवा स्क्रॅप करून तिथून अन्यत्र हलवावं, कारण त्यामुळे बंधाऱ्याचं काम आता अडकलेलं आहे, अडचणीचं ठरलेलं आहे. आता मुळात 6 वर्षापूर्वी रुतलेलं हे जहाज किती खोलवर वाळूत गेलंय हे आज कोणालाही सांगता येणार नाही आणि ते काढणं म्हणजे साधी सोधी गोष्ट नाहीये. परंतु ते जहाज काढल्याशिवाय पुढच्या बंधाऱ्याचं कामही होणार नाही. त्यामुळे एकंदरीत मिऱ्या ते मुरुकवाडा दरम्यानच्या बंधाऱ्याचं काम गतीने सुरू झालं, परंतु आता खरा त्याला ब्रेक लागलाय तो हे परदेशी जहाज. ते काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते काढल्यानंतरच पुढच्या बंधाऱ्याचं काम करावं लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा मिऱ्यावासियांच्या पुढे हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मेरीटाईम बोर्डाकडून सविस्तर संबंधित कंपनीला पण आणि मेरीटाईम बोर्डाकडून पत्तन अभियंत्यांना पण पत्र दिले गेलंय की कोणत्याही परिस्थितीत बंदर विभागाने ह्या बाबतीत लक्ष टाकून ह्या जहाजाचा कुठेतरी निपटारा करावा की जेणेकरून पुढील बंधाऱ्याचं काम करता येईल. पण सध्या बंधाऱ्याच्या कामात हे परदेशी जहाज अडचणीत ठरलंय एवढं मात्र नक्की. टाइम्स डिजिटल करता किशोर मुळसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.